सर, केळीच्या रिलेटेड खूप मोठा फटका बसलेला आहे. म्हणजे उत्पादकांना असो, निर्यातदारांना असो किंवा सगळ्या जे पण स्टेक होल्डर आहे या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांनाच खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला. म्हणजे असं आहे की कदाचित हे जर अशी परिस्थिती राहिली तर जे आपली आता जी केळीचा जो निर्यातीचा विषय आहे हा खूप गंभीर विषय आहे की याच्या रिलेटेड काय होणार. म्हणजे फ्युचरच्या रिलेटेड एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आता साधारणतः जर आपण म्हटलं की जवळपास जे आहे की पुढच्या डेस्टिनेशनपासून जे ट्रान्झिटमध्ये आहे, पोर्टमध्ये आहे, कोल्ड स्टोरेजमध्ये आहे आणि होणारी जे पुढची जी निर्यात आहे तर त्याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे. सर, केंद्र सरकार या संदर्भामध्ये काय मदतीचा हात देते का? काय हेल्पलाईन वगैरे जो माल अडकलाय केंद्र सरकारच्या विभागाने काय संपर्क साधलाय का आपल्याशी? केंद्र सरकारने सर खूप म्हणजे पॉझिटिव्ह वेनी त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे गोष्टीला. एस्पेशली अपेडा असेल की ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहे. JNPTच्या संदर्भात त्यांनी पण सर्क्युलर्स वगैरे केल्या, जसं की आता प्लग इन चार्जेस आणि ग्राउंड एंड चार्जेस ज्या प्रकारे बरेचसे केले आहे. कस्टमनी बॅक टू टाऊनची प्रोसेस आहे ती सोयीस्कर केली. पण आम्हाला एक इथे जाणवलं की ज्या पण गोष्टी हे सर्क्युलर केलेल्या आहे तर ते प्रात्यक्षिक रूपामध्ये जे आहे की त्याची अंमलबजावणी होताना जे आहे की ते आम्हाला चॅलेंजेस येत आहे. याच्यामध्ये सरळ जर सांगायचं म्हटलं तर जे एक शिपिंग लाईनची जी मनमानी आहे, जो मनमानी कारभार आहे, तर मला असं वाटतं की याच्यावर कुठेतरी केंद्र सरकारला अंकुश ठेवण्याची गरज आहे. किती केळीचे ट्रक कंटेनर अडकलेले आहेत साधारणतः सर आज अडीच हजार कंटेनरच्या वर हा डायरेक्टली फटका बसलेला आपण असं म्हणू शकतोय. आणि आजच्या रिलेटेड सगळ्यात मोठा जो आहे की निर्यातदाराचा जो फटका आहे तो फटका आहे जे कंटेनर पोर्टमध्ये आहे की ते कंटेनर पोर्टमध्ये जे चार्जेस लागत आहे ते चार्जेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पण आपले चार्जेस आहे की प्लग इन चार्जेस आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला एक कंटेनर जर बाहेर आणायचा असला तर तुम्हाला 3 लाख रुपये पे करून तो कंटेनर बाहेर आणावा लागेल. आणि याच्यासोबतच जे आहे की बरेचसे आता जे वेगळे विषय आहे जसं की वॉर सरचार्ज आहे, राईट. तर हा तर पुढचा जो एक डेस्टिनेशनचा, पण मला वाटतं की इथे पण ॲज अ कॉमर्स मिनिस्ट्रीनी जे आहे की ते इथे लक्ष घालायला पाहिजे. आणि 10 दिवसापासून जे आहे की आम्ही राज्य सरकारच्या मंत्रालयामध्ये जे आहे की आम्ही कंटिन्यू जे आहे की आमच्या मीटिंग सुरू आहे, तर त्यांच्याकडनं पण चांगला प्रतिसाद आहे. पण ॲक्च्युली जो आमचा बिझनेस आहे तो इतका कठीण बिझनेस आहे की याच्यामध्ये असं आहे की केळी हा मोस्ट पेरिशेबल, जसं मी सुरुवातीला सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं एक आपल्याला तो विषय गांभीर्याने घ्यायला पाहिजे. कारण की 10 दिवस होऊन जर कुठल्या प्रकारे डिसिजन निघत नसेल तर मला असं वाटतं की 1-2 दिवसांत जर कुठलं डिसिजन नाही निघालं तर कदाचित हा खूप मोठा फटका टोटल ॲज अ इंडस्ट्रीला बसणार. त्यामध्ये सगळ्यात मोठा जर विषय असेल तो मला वाटतं शेतकऱ्यांचा आहे.